गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमस्ते मुलांनो. मी तुम्हाला म्हणाले होते मुलांनो, फर्स्ट टर्म मध्ये आपण वाक्यांचे अर्थानुसार प्रकार बघूया, तर सेकंड टर्म मध्ये आपण वाक्याचे रचनेनुसार प्रकार बघूया. तर रचनेनुसार किंवा ह्याला विधानानुसार वाक्यांचे प्रकार म्हणतात. तर हे जे रचनेनुसार वाक्याचे प्रकार आहेत ते केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य असे 3 प्रकार आहेत. आता इथे पहा, ती रोज सकाळी लवकर उठते, तो कसोटी सामन्यात खेळतो का? ही केवल वाक्य आहेत. केवल वाक्यात एकच विधान असते, त्यामुळे एक उद्देश व एकच विधेय असते. केवल वाक्य हे विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी किंवा नकारार्थी यांतील कोणत्याही प्रकारचे असू शकते. नंतर मिश्र वाक्य, जेव्हा मनात येईल तेव्हा मी गावाला जाईन, पावसाळा आला की आकाशात काळे ढग जमतात व पाऊस पडू लागतो. हं. आता ही मिश्र वाक्य आहेत. मिश्र वाक्यात 2 किंवा अधिक वाक्ये असतात, जी एकमेकांवर अवलंबून असतात. अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असणारे वाक्य मुख्य वाक्य असते, तर मुख्य वाक्यावर अवलंबून असणारे वाक्य गौण वाक्य असते. हं. उदाहरणार्थ, आता इथे जेव्हा मुलांना तुम्ही पाहता आहात, तेव्हा याच्यामध्ये वरील वाक्यात मी गावाला जाईन व पावसाळा आला ही 2 मुख्य वाक्य दिसतायत तुम्हाला. कधी-कधी एका मुख्य वाक्यावर एक किंवा अधिक गौण वाक्य अवलंबून असतात. ही गौण वाक्य उभयान्वयी अव्ययाने एकमेकांना जोडलेली असतात मिश्र वाक्यामध्ये. पण वरती जेव्हा तुम्ही पाहता, की ती रोज सकाळी लवकर उठते. हं. याच्यामध्ये एकच विधान केलेलं आहे, एकच उद्देश आहे आणि एकच विधेय आहे. तो कसोटी सामन्यात खेळतो का? तर इथे सुद्धा पहा, एकच विधान आहे आणि एकच उद्देश आणि एकच विधेय आहे आणि म्हणून ते केवल वाक्य आहे. हं. तर ती रोज सकाळी लवकर उठते, याच्यामध्ये ती हे उद्देश आहे. उद्देश्य सब्जेक्ट आणि रोज सकाळी लवकर उठते हे विधेय आहे, म्हणजे प्रेडिकेट. आपण पाहिलेलं आहे की वाक्य हे उद्देश आणि विधेय याच्यामध्ये विभागलेलं असतं. हे तुम्हाला वाक्य आणि वाक्याचे प्रकार शिकवताना मी सुरुवातीला सांगितलेलंच आहे, की प्रत्येक वाक्याला एक उद्देश असतं आणि दुसरं विधेय असतं. म्हणजे सब्जेक्ट आणि प्रेडिकेट. तर या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे, की ती रोज सकाळी लवकर उठते. इथे ती हे उद्देश आहे आणि रोज सकाळी लवकर उठते हे विधेय आहे. तो कसोटी सामन्यात खेळतो का? तो हे उद्देश आहे आणि कसोटी सामन्यात खेळतो का? हे विधेय आहे. तर या वाक्यांमधून तुम्हाला दिसून येईल, की एकच विधान आहे, एकच उद्देश आहे आणि एकच विधेय आहे. अशा वेळेस त्याला काय म्हणायचं? केवल वाक्य म्हणायचं. पण इथे मिश्र वाक्य त्याच्या नावावरूनच तुम्हाला त्याचा अर्थ कळतो आहे, की जिथे मिश्र केलेली आहेत वाक्य. जेव्हा मनात येईल, तेव्हा मी गावाला जाईन. पावसाळा आला, की आकाशात काळे ढग जमतात व पाऊस पडू लागतो. हं. तर इथं काय मी गावाला जाईन आणि पावसाळा आला. ही काय आहेत 2 मुख्य वाक्य आहेत. पहिल्या वाक्यातलं मी गावाला जाईन आणि दुसऱ्या वाक्यातलं पावसाळा आला. ही 2 मुख्य वाक्य आहेत आणि या मुख्य वाक्यांवरती ही जी 2 मुख्य वाक्य आहेत, 2 किंवा अधिक वाक्य असतात. मिश्र वाक्यांमध्ये काय 2 किंवा अधिक वाक्य असतात, जी एकमेकांवरती अवलंबून असतात. अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असणारे वाक्य मुख्य वाक्य असते, तर मुख्य वाक्यावर अवलंबून असणारे जे वाक्य असते त्याला म्हणतात गौण वाक्य. आता इथे पहा, कधी-कधी एका मुख्य वाक्यावर एक किंवा अधिक गौण वाक्य अवलंबून असतात. ही गौण वाक्ये उभयान्वयी अव्ययाने एकमेकांना जोडलेली असतात. उभयान्वयी अव्यय आपण शिकलेलो आहोत. आता इथे पहा, जेव्हा, तेव्हा किंवा की ही काय आलेली आहेत? व ही उभयान्वयी अव्यय आलेली आहेत आणि त्यांनी ती 2 मिश्र वाक्य जे आहे, एक मुख्य वाक्य आणि त्याच्यावरती अवलंबून असणारं गौण वाक्य हे जोडण्यात आलेलं आहे, म्हणून त्याला मिश्र वाक्य म्हटलेलं आहे. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे संयुक्त वाक्य, की मंदा रोज सकाळी गणिताचा अभ्यास करते आणि संध्याकाळी मराठीचा अभ्यास करते. मिहीर खो-खोत भाग घेईल किंवा लंगडी खेळेल. ही संयुक्त वाक्य आहेत. संयुक्त वाक्यात 2 वाक्ये असतात. ती 2 वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात, पण ती स्वतंत्र असतात. म्हणजे ती 2 केवल वाक्ये असतात. अर्थाच्या दृष्टीने ती एकमेकांवरती अवलंबून नसतात. ते एक जोड वाक्य असते. मुळात संयुक्त म्हणजेच काय?
तर दोन वाक्य एकत्र जोडली जाणं आणि म्हणून म्हटलेलं आहे, की ते एक जोड वाक्य असतं, जोडलेलं असतं. संयुक्त म्हणजे एकत्र आलेलं असतं, जोडलेलं असतं असं वाक्य. मग ती 2 केवल वाक्य असं म्हणजे काय म्हटलेलं आहे, की अर्थाच्या दृष्टीने ती स्वतंत्र असतात. पूर्णपणे इथं मिश्र वाक्यामध्ये कसं आहे, एक मुख्य वाक्य आहे, तर गौण वाक्य त्याच्यावरती अवलंबून आहे. परंतु संयुक्त वाक्यामध्ये मात्र काय आहे, स्वतंत्र अर्थाची 2 वाक्य आहेत आणि त्यांना उभयान्वयी अव्ययानं जोडलेलं आहे. म्हणजे मंदा रोज सकाळी गणिताचा अभ्यास करते. एक अर्थपूर्ण वाक्य आहे. नंतर इथे पहा संध्याकाळी मराठीचा अभ्यास करते. हे पण अर्थपूर्ण वाक्य. असे 2 वाक्य आणि या उभयान्वयी अव्ययानं जोडलेली आहेत म्हणून ते संयुक्त वाक्य आहे. त्याच्यानंतर मिहीर खो-खोत भाग घेईल आणि दुसरं वाक्य आहे लंगडी खेळेल. तर ही जी 2 वाक्य आहेत पूर्ण अर्थपूर्ण त्यांना किंवा या उभयान्वयी अव्ययानं जोडलेलं आहे. हं. मग हे आहे संयुक्त वाक्य. जिथे अर्थपूर्ण 2 वाक्य उभयान्वयी अव्ययानं जोडलेले असतात, त्याला संयुक्त वाक्य म्हणायचं आणि ज्या ठिकाणी एका मुख्य वाक्यावरती इतर एक किंवा अनेक अशी गौण वाक्य त्याच्यावरती अवलंबून असतात, तेव्हा त्याला म्हणायचं मिश्र वाक्य आणि केवल वाक्यामध्ये तर एकच विधान असतं, एकच उद्देश आणि एकच विधेय असतं. आता हे पण पहा मुलांनो, विधानांनुसार म्हणजेच काय रचनेनुसार वाक्याचे प्रकार. हे पण इथं दिलेले आहे. केवल वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य जे आपण आता शिकलेलो आहोतच. तुम्ही हे पुन्हा एकदा वाचून काढा किंवा आपण आता वाचूया. जेव्हा वाक्यात एकच विधान असते म्हणजे एक उद्देश व एक विधेय असते तेव्हा त्यास केवल वाक्य म्हणतात. मी चांगला अभ्यास केल्यामुळे पास झालो. मिश्र वाक्य, कॉम्प्लेक्स सेंटन्स जेव्हा 2 वाक्य एकमेकांवर अवलंबून असतात व ती, जर, तर, जेव्हा, तेव्हा इत्यादी उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा त्यास मिश्र वाक्य म्हणतात. यात एक वाक्य प्रधान असून म्हणजेच मुख्य असून अवलंबून असलेले वाक्य गौण असते. जर मी अभ्यास केला तर मी पास होईल. नंतर संयुक्त वाक्य जेव्हा 2 प्रधान वाक्य एकमेकांना आणि, व, किंवा, अथवा इत्यादी उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात तेव्हा त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. मी चांगला अभ्यास केला आणि पास झालो. आता इथं वाक्य रूपांतर त्यांचं दिलेलं आहे पहा. म्हणजे 2 वाक्य. पाऊस पडला, अंगण ओले झाले. आता ह्या 2 वाक्यांचं तुम्हाला केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य बनवायचं. तर कसं बनवा? पाऊस पडल्यामुळे अंगण ओले झाले. केवल वाक्य. जेव्हा पाऊस पडला, तेव्हा अंगण ओले झाले. मिश्र वाक्य. पाऊस पडला आणि अंगण ओले झाले. संयुक्त वाक्य. हं. तर असे रचनेनुसार किंवा विधानांनुसार वाक्यांचे 3 प्रकार आहेत. केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य. याच्यावरती पाठ्यपुस्तकामध्ये जे काही प्रश्न असतील किंवा व्याकरणाच्या पुस्तकामध्ये जे काही प्रश्न असतील, ते सगळे प्रश्न उत्तरं तुम्ही सोडवायची आहेत. हं. आधी हे सगळं व्यवस्थित वाचून घ्या, समजून घ्या आणि मग याच्यावरचे जे काही प्रश्न तुम्हाला मिळतील ते सगळे व्याकरणाच्या पुस्तकातले आणि पाठ्यपुस्तकातले सोडवायचे आहेत. ठीक आहे? धन्यवाद.